पापड नाही जादू आहे, कारण न लाटता एवढा टेस्टी उपवासाचा पापड आपण तयार करूया। 1 ग्लास साबुदाणा बारीक करून 15 मिनिट भिजायला ठेवू। त्यानंतर 3 किलो आलू घेऊन उकडवून ते बारीक करून घेऊ। त्यामध्ये भिजलेला साबुदाणा, मीठ, चिली फ्लेक्स आणि मिरेपूड टाकून मिक्स करू। त्यानंतर 15 मिनिट पाण्यामध्ये उकडवून घेऊ। उकळल्यानंतर या पद्धतीने पसरवून घेऊ। पसरवल्यानंतर 2 दिवस वाळवून तळून घेऊया। तळल्यानंतर आपला क्रिस्पी, कुरकुरीत आणि टेस्टी असा पापड रेडी आहे। पापड नाही जादू आहे, कारण न लाटता एवढा टेस्टी उपवासाचा पापड आपण तयार करूया। 1 ग्लास साबुदाणा बारीक करून 15 मिनिट भिजायला ठेवू। त्यानंतर 3 किलो आलू घेऊन उकडवून ते बारीक करून घेऊ। त्यामध्ये भिजलेला साबुदाणा, मीठ, चिली फ्लेक्स आणि मिरेपूड टाकून मिक्स करू। त्यानंतर 15 मिनिट पाण्यामध्ये उकडवून घेऊ। उकळल्यानंतर या पद्धतीने पसरवून घेऊ। पसरवल्यानंतर 2 दिवस वाळवून तळून घेऊया। तळल्यानंतर आपला क्रिस्पी, कुरकुरीत आणि टेस्टी असा पापड रेडी आहे।